तुम्ही एक लक्षात तुम्ही घ्या. आणि काल तेका बी तेच सांगले की आम्ही कायद्यानुसार काम करतात. आम्ही राज्यात कितें प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट कोण तरी दमनार प्रोजेक्ट नाका म्हणटा. विरोधी पार्टीचे काम विरोध करपाक. आज विरोधी पार्टीचे आमदार विरोधी पार्टीचेर खुश नासले म्हणून ते आमच्या पक्षान त्यांचो प्रवेश जालो आणि आम्ही त्यांना स्वागत करून त्यांना आयज ते बरे पोझिशनार ते आयज राज्य करतात आणि आपल्या मतदारसंघाची सेवा करपाक त्यांना संधी गावली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. तुम्ही एक विचार करूंक जाय की लोकांची आशा लोकांची गोंयची हांगा प्रेस इतले बसल्या प्रत्येकाक दिसता आपण एक घर बांदूंक जाय. प्रत्येकाक हांवें वेलकम केल्लें आसा डिसिजन आनी हांवें जेन्ना वेलकम केल्लें आसा डिसिजन हांव कायद्या अनुसार वयतलो आनी जेन्ना वेलकम केल्लें आसा डिसिजन डेमोक्रेटीक सोसायटी आनी डेमोक्रेटीक आयज काल पयर कोणी तरी स्टेटमेंट मुख्यमंत्रीच्या फाटल्यान लागल्या प्रायव्हेट फॉरेस्टाचेर म्हाज्या फाटल्यान लागल्या आनी कितें तरी तशें करून फायदो ना. हांव उलयतां मागीर तूं जायते मागीर प्रश्न विचार. एक लक्षात हांवें मुख्यमंत्री चर्चा आमी दोगूय केल्या. प्रत्येक गोष्ट जे सरकार करता इन विजडम बेस्ट विजडम ऑफ द गव्हर्मेंट वी हॅव टू एन्श्योर दॅट वी डिफेंड अवर डिसिजन. वी हॅव टू सी दॅट वी आर एबल टू logically take things forward, and most importantly we have to also take recourse to legal recourse. Ultimate aim is what? Progress, development, whether it is Damnar project असो तुझे डबल ट्रॅकिंग असो. आयज गोंयांत जर 20 घरां वाडल्या बिल्डिंगेन लोक रावन सोदता. तुम्ही हांगा मिडिया सगळे आमचे भाव आहात. तुमकां दिसना तुम्ही नवे फ्लॅट घेवंक सोदिना काय ओल्डूच फ्लॅटान रावतले. एक 20 वर्सां जाल्यार काय 15 वर्सां जाल्यार खंय तरी नवे कडेन वचूंक सोदता. ते बिल्डिंगूच उबी जावंक नासले खंयच्या फ्लॅटान वयतलो तो. एक सांगपाचो मुद्दो इतलोच की सगळ्या लोकांक लायफस्टायल बदलपाचो एक हे आसा. त्या बरोबर प्रोग्रेसिव्ह प्रोफायलिंग ऑफ लोक चेंज जाता राज्यान आमच्याच राज्यान सगळी कडेन. त्याच बरोबर हांवें ऑलरेडी वेलकम केल्ले डिसिजन आनी विशय खंय उरलो म्हाका कळोंक ना. आनी जेन्ना तेणी सांगला आनी नवे रुल्स आनी ते सगळे ते एक्सपर्ट्स आमी आतां सांगल्या एक्सपर्ट्स घाला आनी करा न्ही तांकां करून दी इंडिपेंडंटली कितें आहा तें. आनी मुख्य म्हणजे कितें आहा की सरकार हे ज्युडिशरी खूब मानता आनी आमी ज्युडिशरीचे दायरेन रावन आनी डायरेक्शनाचे अनुसार बऱ्यापैकी गोष्टी करपाचो प्रयत्न. पूण तुमी मिडियाचो आमचे सगळे भाव आमी 30 सगळोच बरो कायदो आमी हाडला म्हणून ते बी मातशें हायलायट करा की बरो कायदो आहा पब्लीक पार्टिसिपेशनाचो कायदो आहा आनी तेजो उपयोग बरोपैकी जावंक जाय. 17(2) अपहेल्ड केल्ले आसा आनी कोण तरी पॉलिटिकल मायलेज खातीर काय कोण तरी सरकार आमी चलयता सरकार मुख्यमंत्री चलयता सरकार आमी सगळे इन अ व्हेरी कोहेसिव्ह मॅनर आमी चलयता. त्याच बरोबर आमी सगळ्या लोकांनी जबाबदारीनी स्टेटमेंट करपाची गरज आहा. म्हाजे कडल्यान जर कोर्टान सांगले की कोर्टानी आनी एक सांगला की एकट्या मनशान एप्लिकेशन दिल्यार सायडीतले बी रॅशनलायझेशनच्या थियरीचो वापर करपाक जाय. हे सगळे त्यांनी जे कितें सांगला हेजो विचार सारको करून योग्य तरेन ते फुडें वचपाचो आमचो प्रयत्न आसतलो. इन्व्हेस्टर सेंटिमेंट ह्या राज्यान प्रोटेक्ट करपाची म्हाजी जबाबदारी आसा सरकाराची जबाबदारी आसा. त्याच बरोबर हांव आसूं काय मुख्यमंत्री आसूं आमी दोगूय एकमेका कडेन चर्चा करून प्रत्येक गोष्टीचेर तोडगो काडपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी एका पक्षाचें आमी नेतृत्व करता एका पक्षान आमी आसा. भारतीय जनता पार्टी आनी भारतीय जनता पार्टीची नीती आनी भारतीय जनता पार्टीची पॉलिसी. पयलीं लोक आयज आगासाय गेल्यार तेन्ना बोवो मारताले की बाबा ट्रॅफिक मॅनेजमेंट सारकें ना. आयज तुमी 15-20 मिनटान पावता न्ही वास्को. आयज कोणाक मोपा वचपाचें इच्छा ना ते सगळे दाबोलीम वयतात ह्या सायडीक वयता कित्याक तुमी 15-20 मिनटान तुमी एअरपोर्ट पावता. आयज जेन्ना तो फ्लायओव्हर रेडी जातलो तेन्ना मोपा आनी दोनी एक्सेसिबल एट द सेम टायम आसतले. अडचणी एडमिनिस्ट्रेशनान जायते गोष्टी येवं शकता पूण त्याच बरोबर आमकां प्रोग्रेस आमकां डेव्हलपमेंट आनी त्याच बरोबर कोर्टान जर कितें सांगलां तें ट्वीट करून फुडें व्हरपाक काय हरकत ना. आनी कितें आसता पॉलिटिक्स आनी एडमिनिस्ट्रेशनान सदां कोण तरी विरोध करतलो कोण तरी वेगळे तरेचो स्टेटमेंट करतलो प्रत्येकाक अधिकार आहा. पण हांव कोर्टाचे दायरेन रावन काम करपाची ही म्हाजी इच्छा ही म्हाजी मनस्थिती आहा. आतां हांव जेन्ना मनस्थिती सांगलें की हांवें कोर्टाचें डिसिजन एक्सेप्ट केला मागीर आनी प्रोटेस्ट आनी हे सगळे गोष्टी पॉलिटिकल रिजन्सा खातीर लोक करता. आतां विधानसभा आयला आनी कोण तरी कितें स्टेटमेंट करतलो आनी कितें करतलो. काल कोण तरी हेराल्डान आनी कितें छापला आनी कोण कितें छापता तें आतां कोण तरी कोण छापत आसतले ते छापता तर आमी कितें करपाचें. आमी एडमिनिस्ट्रेशन चलयता आमी राज्य चलयता. प्रत्येक गोष्टीचेर लक्ष दिवन उपयोग ना. जो पर्यंत आमी कायद्याचे दायरेन काम करता तो पर्यंत हांवें फुडें आनी काय उलोवपाची गरज ना.
तुमचे पर्सनली टार्गेट करता असं ते कितें आहा ते हांव बीजेपीचो बरो स्ट्रॉंग लिडर आहा म्हणून ते टार्गेट करता. तुम्ही जर स्ट्रॉंग ना म्हटल्यार मानता स्ट्रॉंग आहा. आतां कोण तरी स्ट्रॉंग लिडर आहा ताका खंयचे तरी आडवे घालपाचे, ताका ट्रीप करपाचो, ते सदां असताच राजकारणात. आनी म्हणून हांव ते सदां हांव हे ऑन शूज घालपाचे शिकला. हांव केन्ना हे कपडे घातले तरी बी ऑन शूज घालता, म्हणजे ट्रीप केन्ना जावं न्ही. ते उडी मारपाचें ते कोणी बडी मदीं घातल्या तेचे वयल्यान उडी मारून वचपाक जाय. स्लीप जावन उपयोग ना म्हणून हांव ते बूट जे घालता ते सारखे ग्रीप आसूंक जाय. हांव जमनीत चलपी मनीस आनी हांव आतां कितें एक लक्षांत तुमी घेवंक जाय, मिडियाची जबाबदारी आहा प्रत्येक गोश्ट हायलायट करपाक आनी प्रत्येक गोश्ट हायलायट करपाकूच जाय. कोणाचे भयान दवरूं नाका, तुमचे कोण काय करू शकना. एक लक्षांत तुमी दवरूंक जाय की राज्य चलयतना 10 गोष्टीचे तोंड दिवचे पडटले आनी आमी तयार. कोण तरी प्रोटेस्ट करता, कितें करता. आतां जर आमी सगळ्या गोष्टीचेर प्रोटेस्टाचेर विचार केल्यार तर एनजीओकूच सरकार चलोवना, मागीर आमी घरा बसता. आनी एक लक्षांत तुमी घेवंक जाय, प्रोटेस्टाचेर आदाराचेर सरकार चलना. कायदो, लॉ, ज्युडिशरी, एडमिनिस्ट्रेशन नॉर्म्स ह्यो सगळ्या गोष्टी घेवन आमकां फुडें वचूंक जाय. कोण तरी काय लोक कितेंय घातले म्हणून हांव लक्ष दिवपाचें हांवें बंद केलां. कोणाक आनंद जाता एक दीस, बाबा आपूण विश्वीत राणेचेर टिका केली, देव बरें करूं. टिका केली, हांवें कितें करपाक जाय. हांवें ऑलरेडी एक्सेप्ट केला 17-2 आनी त्याच बरोबर इन्व्हेस्टर सेंटिमेंट प्रोटेक्ट जातले. राज्याची जबाबदारी आहे इन्व्हेस्टर सेंटिमेंट प्रोटेक्ट करपाक आनी त्याच बरोबर मुख्यमंत्री कडेन चर्चा करून आमी दोगूय आमी आतां निर्णय जायते जाता सरकारान, पूण त्याच बरोबर आमी जेन्ना सरकारान आसता आमी एकत्र येवन ते डिफेंड करपाची गरज आनी एकत्र काम करपाची काम करता आनी चर्चा करता एकमेका कडेन. आतां कोण तरी प्रोटेस्ट केले, कितें केलें ते हांव काय तेजेर प्रतिक्रिया दिवंक शकना. काल तुका बी हांवें सांगलां की हांवें कायदो ऑलरेडी एक्सेप्ट केला. हांव जेन्ना एक्सेप्ट करता आनी कसलो प्रोटेस्ट 17-2 अपहेल्ड केला. 39 बरो कायदो म्हणून सांगला आनी 39 उरतलो, 17-2 बी उरतली आनी 17-2चे न्यू रुल्स, रेग्युलेशन, गायडलायन जे कितें आहा कोर्टान जे आमकां एक्सप्लेनेशन आपले इंटरप्रिटेशन दिलां तेजे मान्यता आसा. फुडें जर आमकां जर दिसलें की आमकां तेजेर आनी चर्चा करपाची गरज आहा, करुया चर्चा. म्हाका कांयच म्हणपाचें ना. हांव आतां थंड जालां तुवें पळोवना तो नेने घेतो. सर 17-2 काय माहिती, पण 17-2चे जे नियम आहे, जे रूल्स आहेत ते स्क्रॅप केले. त्यामध्ये आता हे बघा त्याच्यावर स्टे आहे 6 आठवड्याची. त्याच्यावर स्टे आहे 6 आठवडे. 6 आठवड्यात सरकाराला वेळ दिलेली आहे टू अप्रोच द सुप्रीम कोर्ट. सो वी अल्टिमेटली इट्स अ लीगल मॅटर. सो इट इज अ मॅटर दॅट इज सबज्युडिस. इट इज स्टील सबज्युडिस. सो त्याच्यावर मी आणि पुढे जाऊन बोलायला गेलं तर योग्य होणार नाही. सो इट इज स्टील सबज्युडिस. सो वेन इट इज स्टील सबज्युडिस द गव्हर्नमेंट इज विदिन इट्स राईट टू अप्रोच द अदर कोर्ट which we have already mentioned. But I think still it requires application of mind because all these things involve people's sentiments. गोव्याचे कितीही लोक आहेत आणि कितीही लोकांचं आम्ही मदत करायचा प्रयत्न आम्ही करतो, पण त्याचबरोबर लेट द लिगल ब्रेन्स अँड लिगल पीपल सिट डाऊन अँड डिसाइड व्हॉट इज टू बी डन. पण तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाणार नाही, मी सांगू शकत नाही, कारण मला प्रॉब्लेम काहीच नाही तसा. मला प्रॉब्लेम पर्सनल काय नाही. डिपार्टमेंट आणि आमचे लिगल जे लॉयर्स आहेत सुप्रीम कोर्टचे, जे हायकोर्टचे जे लॉयर्स आमचे रिप्रेझेंटेटिव्ह करतात ते काय ऍडवाइस देतात त्याच्यावर सरकार चालणार आणि सरकार जाणार. कोणचंही डिसिजन असून दे, मी परत सांगितलं, कोणचंही काही होऊन दे, आम्ही जे काही सरकारने डिसिजन घेतली, मी असून दे, मुख्यमंत्री असून दे, आम्ही ते डिफेंड करायचा आमचा प्रयत्न असणारच. कोर्टात जर जे काही चेंजेस सांगितले त्याच्यासाठी कमिटी मेंबर्स वगैरे पाहिजे ना, एक्सपर्ट घेणार काय? एक्सपर्ट पाहिजे, लॉयर्स पाहिजे, करून घेतो ना. पण ते इतके आता ऑर्डर्स काढले 338 समथिंग, ते आपण परत रिव्ह्यू करणार. ते आता मी सगळं ज्युडिशरीची गोष्टी तुमच्या पुढे आम्ही लंग कॅन्सरचं ते हायलाइट करतो. लास्ट क्वेश्चन, ऑपोजिशन लीडर चॅलेंज टू रिगार्डिंग द रिव्यू द टेल Yuri, I'm telling Yuri, you must be seeing. I know Yuri from the time he's much younger than me, young boy. His father was my father's very good, strong supporter. And Yuri knows what I'm talking about. So Yuri येता म्हणता तुम्ही? Yuri ना रे तसे. तू आणि बेलते तो घालून. Yuri मित्र हा माझा होता. ऑपोजिशन आणा तरी केला स्टेटमेंट, बाबा विश्वीत राणेन ते सांगपाक जाय. योग्य फोरम, योग्य सांगपाक जाय. हो योग्य फोरम न्हू, विधानसभा योग्य फोरम.
आनी विधानसभान वयता तेन्ना तेणी सांगलें म्हणून म्हाका हांवें परत युरीक रिएक्ट करपाक योग्य न्हू तें. आनी जायते प्रश्न विचारल्यार उत्तर हांवें दिवंक जाय. कितें आतां ऑपोजिशन लिडर तो. ऑपोजिशन लिडराक तुमी सगळ्यांनी ताका विश्वीत राणे आव्हान केलां म्हणून उत्तर दी म्हणून हांव उत्तरूच दिना जाल्यार हांवें मौन व्रत घेवपाचें तर तूं आनी म्हाका 70चो आसून तूं आनी म्हाका हे चॅनल पण तूं काम तें बरें करता तें. आमच्या गांवांतले जे गरीब महिला तेंचे कोणाचे घरा मोडटा ते ताबडतोब म्हाका ताबडतोब लक्षांत येता आनी आमी ताबडतोब तेजेर तुवें जे आतां पर्यंत घातलां हांवें ऑलरेडी तांकां मदत केली आनी जाली बी आनी ते तशें करीत राव म्हणजे आमी बी एक्टीव उरतले. आमी आता आनी कोणी घातला वेळ दिसता न्ही तुमकां हय घातल्या कोणाच्या घराचें कितें झाड पडलें काय कितें काडलें. तूं जे करता तेजे तूं न्यूज तुजे भायर सरली की आमी एक्शन आमचें इम्पॉर्टंट. आणि बिल्डिंग रेडी जाली ती केन्ना आनी ते मातशे कांय गोश्टी करपाक जाय. हांवें ऑलरेडी जीएसआयडीचे कडेन मिटींग मागला पूण कित्याक हे असेंब्ली जावन जीएसआयडी कशें ऑलरेडी मुख्यमंत्री कडेन आमी चर्चा केल्या. मुख्यमंत्रीक ऑलरेडी विनंती केला की सगळे जे जीएसआयडीसी बांधल्या आणि इवन हॉस्पिटल्स इवन जीएमसी दॅट हॅज टू बी मेंटेन बाय जीएसआयडीसी ओनली म्हणून मुख्यमंत्री मान्यता दिल्या म्हाका वर्बली आनी मुख्यमंत्री कडेन बसून चर्चा करून ते फुडें व्हरपाचो म्हाजो प्रयत्न. स्टाफाक मेमो दिला 300 350 कितें आयपीएसपी कित्याक खातीर दिलें तांकां मेमो दिला 350 कितें लोकांक दिलें कित्याक खातीर आसतलें तें एडमिनिस्ट्रेटीव प्रत्येक गोष्ट मंत्र्या कितले लोक कशें मेमो दिवा म्हणल्यार कितें तरी आसतलें ना कितें विशय रिजॉल्व करतले ते आनी कितें मेमो हो बी एडमिनिस्ट्रेशनाचो भाग कारण आसतलें कितें ते. Sir, why there is a delay in making available vaccine, cervical cancer vaccine? I don't think there's a delay. It's already file is moved. By when? सेंटराचे गायडलायन्स कितें तरी येवपाचे आहात त्या आदाराचेर मागीर आमी फुडें वचपाक. कांय गोश्टी केन्ना केन्ना प्रोसिजरली खातीर कांय गोश्टी क्लॅरिटी लागतात आनी परत सांगता मिडियान सामके प्रत्येक गोश्ट हायलायट करपाची गरज आसा आनी आमचे कडल्यान म्हाजे कडल्यान तरी केन्नाच रिएक्शन येवचें ना. आनी रिएक्शन तुमकां कितें दिवंक जाय आनी तुमी जेन्ना कितें अलर्ट आमकां करता त्या आदाराचेर आमी बी सक्रीय रावता आनी आमी बी काम करपाक आमकां ताकद गावता. म्हणून मिडियांनी आपलो पावर सगळो समजून घेवंक जाय. पूण तरी कितेंय आसल्यार विशय आनी कोणी कोर्टाचे बी जजमेंट जर मान्य ना आनी हांवें आतां कितें करपाक जाय ते मागीर हांगा जावं आनी कोण तरी येता तुमकां खबर आहा कोण कोण कितें घालता ते अर्थ ना उलोवन आनी हांवें कित्याक उलोवपाक जाय. तुमकां खबर आहा कितें कितें चलता तें. लास्टाक राजकारण आनी राजनीती इज लायक अ चॅस बोर्ड. दॅट्स ऑल. सो रिशफल कितें जावपाचें आसा हांव म्हाका चुकीचें म्हणचें